नमस्कार. माय मराठी समूहासाठी मी क्षितिजा राहुल देऊसकर. नवरात्रातील पहिली माळ नवदुर्गेचे प्रथम स्वरूप शैलपुत्री देवीला समर्पित आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्राचे महापर्व महोत्सव सुरू होतो. शैलपुत्री देवीचे महत्व महात्म्य याविषयी जाणून घेऊया. वंदे वांछितलाभाय चंद्रार्धकृतशेखरां वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीं. शैलपुत्री देवीच्या ललाटावर अर्धचंद्र स्थापित आहे. देवीने उजव्या हातात त्रिशूळ धारण केले आहे आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे. देवी वृषभ म्हणजे बैलावर विराजमान आहे, म्हणून तिला वृषभारूढा असेही संबोधले जाते. देवी शैलपुत्री प्रख्यात आणि सुंदर आहे. तिची उपासना करता एखाद्याला तिच्या कृपेने जे हवे ते प्राप्त करून देते. शैलपुत्री या नावाचा शाब्दिक अर्थ आहे पर्वताची पुत्री. शिवपुराण आणि देवी भागवत यांसारख्या काही धर्मग्रंथानुसार देवी मागील जन्मी सती होती. एकदा दक्ष प्रजापतीने मोठा यज्ञ आयोजित केला असता भगवान शिवाला आमंत्रण धाडले नव्हते. पतीचा अपमान सहन न झाल्याने सतीने यज्ञाच्या अग्नीत स्वतःला झोकून दिले. या घटनेनंतर देवी सतीने शैलराज हिमालयात दुसरा जन्म घेतला आणि तिने शिवाशी विवाह केला. नवदुर्गेचे इतर अवतार हे माता पार्वतीचे अवतार आहेत. तिच्या पूजनाने जीवनात स्थिरता आणि घरात सुख समृद्धी येते. भक्त या देवीला उमा या नावानेही ओळखतात. नवरात्रीच्या दिवशी योगी महात्मा आपली शक्ती मूलाधार केंद्रामध्ये स्थित करून योग साधना करतात. त्यांच्या आध्यात्मिक शिस्तीचा हा प्रारंभ बिंदू आहे. योगिक ध्यानामध्ये शैलपुत्री ही मूलाधार शक्ती आहे. तिचे निवास मूलाधार चक्रात आहे. ज्यांना शक्ती मंत्रांमध्ये कोणत्याही प्रकारची दीक्षा घ्यायची आहे ते शुक्ल प्रतिपदेच्या पहिल्या दिवशी घेऊ शकतात. पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केल्याने चंद्राशी संबंधित सर्व प्रकारचे दोष नाहीसे होतात असेही म्हटले जाते. या देवी सर्वभूतेषु शैलपुत्री रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः.